अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, काही फुलं केवळ सुंदर नसतात तर त्यामागे असतात गूढ कथा आणि पौराणिक संदर्भ सुद्धा। आज आपण अशाच एका दैवी आणि रहस्यमय फुलाबद्दल जाणून घेणार आहोत, ते म्हणजे कृष्णकमळ। या फुलाचं सौंदर्य आणि पौराणिक कथा ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल। कृष्णकमळ, ज्याला इंग्रजीमध्ये पॅशन फ्लावर असं म्हणतात, हे केवळ एक सुंदर फूल नाही तर ते हिंदू धर्मातील अनेक प्रतीके आणि कथांशी जोडलेले आहे। या फुलाची रचनाच इतकी अद्भुत आहे की पाहता क्षणी आपल्याला निसर्गाच्या चमत्काराची जाणीव होते। या फुलांमध्ये साधारणतः 100 ते 105 पाकळ्या असतात। 3 हिरवट रंगाचे त्रिकेशर असतात आणि 5 पुकेशर, ज्याला परागकण असे देखील म्हणतात। या फुलाच्या मधोमध एक आकर्षक चक्रासारखा भाग असतो, जो याला अधिकच रहस्यमय बनवतो। या कृष्णकमळाला महाभारताच्या कथेसोबत जोडलं जातं। याची प्रत्येक रचना ही महाभारतातील एका महत्त्वाच्या पात्राचे किंवा घटनेचे प्रतीक मानली जाते। तर तुम्ही म्हणाल, आता या फुलाचं महाभारताशी काय नातं आहे? तर बघा, फुलाच्या बाहेरच्या बाजूला दिसणारे सुमारे 100 ते 105 पाकळ्या या 100 कौरवांचं प्रतीक मानल्या जातात, ज्यांनी धर्मावर अधर्म करण्याचा प्रयत्न केला। आत असलेले 5 पिवळसर रंगाचे पुकेशर हे पांडवाचं प्रतीक आहेत, धर्मनिष्ठ आणि पराक्रमी पांडव, ज्यांनी सत्यासाठी युद्ध केलं। त्यानंतर दिसणारे 3 हिरवट रंगाचे त्रिकेशर हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जातात। काही ठिकाणी त्यांना द्रौपदीच्या अश्रूचे प्रतीक देखील मानले जाते, जी महाभारताच्या युद्धाला कारणीभूत ठरलेल्या घटनांमधील एक महत्त्वाची व्यक्ती आहे। आणि या सगळ्यांच्याच मध्यभागी असलेले हे छोटे चक्र म्हणजेच साक्षात भगवान श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र होय, ज्यांनी अधर्माचा नाश केला आणि धर्म स्थापित केला। या फुलामध्ये असलेला जांभळा रंग हा भगवान श्रीकृष्णाच्या तेजस्वी आणि मोहक रूपाचं दर्शन घडवतो। केवळ पौराणिक कथाच नव्हे, तर हे कृष्णकमळ आपल्या घरात लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। धार्मिक मान्यतेनुसार ज्या घरात हे कृष्णकमळ फुलतं त्या घरात सकारात्मक ऊर्जा संचारते। हे फूल घरात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येतं असं मानलं जातं। या फुलाला श्रीकृष्णाचे साक्षात रूपही मानले जाते, त्यामुळे घरात हे फूल असणं म्हणजे कृष्णाचा आशीर्वाद प्राप्त होण्यासारखंच आहे। हे फूल आपल्या बागेत किंवा कुंडीत लावून त्याची योग्य काळजी घेतल्यास ते आपल्या जीवनातही आनंद आणि सकारात्मकता आणू शकतात। हे मनमोहक फूल केवळ डोळ्यांना सुख देत नाही, तर आपल्या आत्म्याला देखील एक वेगळी शांती प्रदान करतं। शिवाय कृष्णकमळ या फुलाचे नावच कृष्णकमळ असल्याने त्याचे भगवान श्रीकृष्णाची नाते जोडले आहे। एकेकाळी भगवान श्रीकृष्णाने राक्षस कंसाचा वध केला। त्या दिवशी त्याच्या डोक्यावर मोराचा पंख म्हणजे मोरपीस आणि कमळासारखं तेजस्वी चिन्ह दिसलं। त्या प्रसंगाचं स्मरण म्हणून पृथ्वी मातेनं एक अद्भुत फूल निर्माण केलं, अशी ही आख्यायिका आहे, ज्यामध्ये श्रीकृष्णाच्या जीवनाची आणि युद्धाची प्रतीकं दिसतात। या फुलाबाबत अनेक प्रतिकात्मक अर्थ आहेत। मधोमध असलेले 3 त्रिकेशर म्हणजेच जसं ब्रह्मा, विष्णू आणि महेश मानलं जातं, तसेच श्रीकृष्णाची त्रिशक्ती म्हणजे ज्ञान, कर्म आणि भक्ती याची देखील प्रतीकं मानली जातात। एवढंच काय, तर मोरपिसासारखा वर्तुळाकार तुरा म्हणजे श्रीकृष्णाचे मुकुट किंवा बोरपीस मानले जातात। त्याचबरोबर हिरवट बीजकोश म्हणजे पृथ्वी माता मानली जाते। कृष्णकमळ या फुलाचा केवळ भारतातच नाही, तर जगातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या आख्यायिका आणि श्रद्धा प्रचलित आहेत। जसं हे फूल श्रीकृष्णाच्या महाभारतातील जीवन प्रसंगाचे प्रतीक मानलं जातं, तर दक्षिण भारतात याला कृष्णकमळ म्हणतात। महाराष्ट्र, बंगाल, ओडिसा आणि उत्तर भारतात हे फूल पवित्र आणि शुभ समजलं जातं आणि अनेक ठिकाणी भगवान विष्णू आणि कृष्ण पूजेत याचा वापर होतो। ब्राझील, दक्षिण अमेरिका, इंडोनेशिया, फिलिपाईन्स
चीन आणि आग्नेय आफ्रिका, अमेरिका आणि युरोप अशा अनेक ठिकाणी याबद्दल आपापल्या आख्यायिका आहेत. काही ठिकाणी तर औषधशास्त्रात कृष्ण कमळाला मनशांती देणारे आणि ध्यानासाठी उपयोगी वनस्पती मानले जातात. त्याच्या फुलाचा वापर औषधी चहा आणि ध्यानधूप म्हणून केला जातो. आता जिथे भक्ती आहे तिथे कृष्ण स्वतः प्रकट होतात असं मानलं जातं. कृष्ण कमळाचं फूल उगवलं तर ते भक्ती, श्रद्धा आणि संकटातील स्थैर्याचं प्रतीक म्हणून पाहतात. त्यामुळे काही लोक त्याला भक्तीचं फूल असं देखील म्हणतात. ही होती कृष्ण कमळ फुलाची रहस्यमय कथा आणि त्याचे धार्मिक महत्व. निसर्गाने निर्माण केलेल्या या अद्भुत फुलांतून आपल्याला देवाची लीला आणि त्याची महानता किती सुंदर प्रकारे अनुभवता येते याची प्रचिती येते. तुमच्या घरी सुद्धा कृष्ण कमळाचं रोप आहे का? या फुलाविषयी तुमच्या काही आठवणी किंवा अनुभव असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशाच प्रकारचे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच माझ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.